हॅलो स्टुडंट्स, सर्वांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 9वी सर्कल चॅप्टर सुरू करणार आहोत। तर पहा मित्रांनो, सर्कल चॅप्टरमधला आज आपण काही महत्त्वाचे थेरम प्रूफ पाहणार आहोत। मित्रांनो, 10वीला जर तुम्हाला सर्कल चॅप्टर इझी वाटायचं असेल तर 9वीचं सर्कल चॅप्टर तुम्हाला समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे। तर पहिलं थेरम पहा मित्रांनो, थेरम काय आहे? अ परपेंडिक्युलर ड्रॉ फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल ऑन इट्स कॉर्ड बायसेक्ट द कॉर्ड। मग आपल्याला काय करायचं आहे, याच्यामध्ये सर्कलच्या कॉर्डवर एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचा आहे। परपेंडिक्युलर ड्रॉ म्हणजे काय मित्रांनो? परपेंडिक्युलर म्हणजे काय? समजा एखादी लाईन आहे, या लाईनीवर आपण जर एक सरळ लाईन ड्रॉ केलो तर इथं 90 डिग्रीचं अँगल तयार होते। म्हणजेच ह्या खालच्या लाईनीवर आपण एक सरळ लाईन ड्रॉ केलो म्हणजेच परपेंडिक्युलर ड्रॉ केलो। ते पण कसं असलं पाहिजे? एकदम सरळ असलं पाहिजे आणि 90 डिग्रीचं अँगल बनलं पाहिजे, म्हणजेच आपल्याला परपेंडिक्युलर ड्रॉ केलो असं म्हणू शकतो। तर तसंच आपल्याला इथं परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे। कुठून ड्रॉ करायचं आहे? फ्रॉम म्हणजे कुठून ड्रॉ करायचं आहे? फ्रॉम द सेंटर ऑफ अ सर्कल। या सेंटर ऑफ अ सर्कलपासून एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे। कुठं ड्रॉ करायचं आहे? पहा, सेंटर ऑफ अ सर्कल ऑन इट्स कॉर्ड। ऑन इट्स कॉर्ड म्हणजे कॉर्डवर ड्रॉ करायचं आहे। म्हणजे आपल्याला इथं खाली एक काय करायचं आहे? कॉर्ड ड्रॉ करून घ्यायचे आहे। समजा मी इथं ड्रॉ करून घेतलं कॉर्ड ए बी। ही काय आहे? कॉर्ड आहे ए बी। या कॉर्ड ए बीवर एक परपेंडिक्युलर ड्रॉ करायचं आहे। आपण परपेंडिक्युलर काय करू? ड्रॉ करू। मग इथं मी एक परपेंडिक्युलरसुद्धा काय केलं? ड्रॉ केलेला आहे। मग इथं परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर ते परपेंडिक्युलर काय होते? बायसेक्ट द कॉर्ड। कॉर्ड काय करते? ते बायसेक्ट करते। बायसेक्ट करते म्हणजे काय? इथं समजा आपण एखादं पॉईंट घेतलो पी, तर आपल्यापाशी इक्वल हे जे ए पी आहे त्याच्यानंतर बी पी आहे, हे दोन काय होतात? इक्वल होतात। बायसेक्ट करणं म्हणजे काय? दोन समान भाग तयार करणे। म्हणजे आपण सर्कलच्या सेंटरपासून या कॉर्डवर जर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केलो तर हे जे कॉर्ड आहे हे कॉर्ड काय होते? दोन समान भागमध्ये डिवाईड होते। म्हणजे हे दोन ए पी आणि बी पी हे दोन आपल्याला इक्वल प्रूफ करायचे आहेत। तेच आपल्याला काय म्हणते? थेरम म्हणते। जर तुम्ही एका सर्कलच्या सेंटरपासून कॉर्डवर जर एक परपेंडिक्युलर ड्रॉ केला तर बायसेक्ट करते कॉर्ड काय करते? बायसेक्ट करते। म्हणजे ए पी आणि बी पी हे समान करायचे आहेत आपल्याला। प्रूफ तेच करायचं आहे। तर आता आपण काय करूया? हे प्रूफ करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला गिवन लिहायचं असते। काय लिहायचं असते? गिवन। आता गिवनमध्ये काही लिहायचं नसतं, एकदम सोपं असते गिवन। गिवनमध्ये काय लिहायचं असते? गिवनमध्ये जे आकृतीमध्ये माहिती आहे तीच आपल्याला गिवनमध्ये लिहायचं असते। तर आपण इथं लिहूया, काय लिहू? अ सर्कल, एक सर्कल आहे। अ सर्कल विथ सेंटर, काय आहे? सेंटरसुद्धा आहे। सर्कलचं सेंटर आहे। सेंटर काय आहे? ओ आहे। एवढं आपण लिहिलो। सेंटरचं सर्कलचं सेंटर कोण आहे? ओ आहे। त्याच्यानंतर कॉर्ड ए बीसुद्धा आहे। मग इथं आपण लिहू कॉर्ड ए बी। काय ड्रॉ केलो आपण? कॉर्ड ए बीसुद्धा आहे। कॉर्ड ए बी आहे। त्याच्यानंतर आपण काय केलो? सेगमेंट ओ पी परपेंडिक्युलर ड्रॉ केलो ए बीवर। म्हणजे आपण अजून एक गिवन लिहू शकतो, सेगमेंट ओ पी हे परपेंडिक्युलर ड्रॉ केलेलं आहे कॉर्ड कशावर? ए बीवर। आपण काय केलो? परपेंडिक्युलर ड्रॉ केलो। एवढं आपल्याला गिवन लिहिलं तरी बस, आणि एवढंच आहे माहिती। इकडल्या साईडला 90 डिग्री आहे तर इकडल्या साईडला पण 90 डिग्रीचं अँगल काय करते? तयार करते। तर आता आपल्याला गिवन झालं, तर आता आपल्याला तो प्रूफ लिहायचा असतं की आपल्याला ॲक्च्युअलमध्ये प्रूफ काय करायचं आहे। आपल्याला काय प्रूफ करायचं होतं? ए पी आणि बी पी हे दोन इक्वल आहेत, हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे। म्हणजे इथं लिहितो आपण टू प्रूफमध्ये, सेगमेंट ए पी हे कॉन्ग्रंट आहेत सेगमेंट कोणाला? बी पीला। हे आपल्याला प्रूफ करायचं आहे। हे दोन भाग छोटे छोटे समान आहेत, हेच आपल्याला प्रूफ करायचं आहे। बायसेक्ट करते ना कॉर्ड, म्हणून हे दोन समान आहेत, तेच प्रूफ करून दाखवायचं आहे। तर आता प्रूफ करून दाखवण्यासाठी इथं लास्टला आता घ्यायचं असते प्रूफ। मग आता आपण ॲक्च्युअलमध्ये काय करणार आहोत? इथं प्रूफ करणार आहोत। आता प्रूफ करण्यासाठी सुरुवातीला मी काय करतो पहा मित्रांनो, या सर्कलमध्ये या सेंटरपासून एक सेगमेंट ड्रॉ करतो। ते पण कोणाला टच होणारी? एला टच होणारी, जॉईन होणारी। नंतर या ओपासून बीला जॉईन होणारी एक सेगमेंट मी काय करतो? इथं ड्रॉ करतो। मग आता ह्या ओपासून बीपर्यंत एक सेगमेंट ड्रॉ केलो, म्हणजे याचा अर्थ हे ओ पी काय आहे? ह्या सर्कलची रेडियस आहे। ओ एसुद्धा ह्या सर्कलची काय आहे? रेडियस आहे। आणि दोन्ही रेडियस कशा असतात? इक्वल असतात। सर्कलचे प्रत्येक रेडियस कशा असतात? इक्वल असतात। तसंच मी ह्या रेडियसचा वापर करणार आहे हे दोन साईड इक्वल करण्यासाठी। तर सुरुवातीला मी प्रूफमध्ये लिहून टाकतो इथं की ड्रॉ, काय ड्रॉ केलं आहे? आपण सेगमेंट ओ ए ड्रॉ केलेलं आहे। त्याच्यानंतर सेगमेंट ओ बी हे सुद्धा आपण काय केलेलं आहे? ड्रॉ केलेलं आहे। मग हे ड्रॉ करून घेतलो। त्याच्यानंतर आपल्याला हे जर दोन साईड इक्वल करायचे असतील तर हे जे दोन ट्रायंगल दिसत आहेत, कोणते कोणते ट्रायंगल दिसत आहेत? इकडल्या साईडला एक राईट अँगल ट्रायंगल आहे, तिकडल्या साईडला एक राईट अँगल ट्रायंगल आहे। ते दोन ट्रायंगल मी इथं बाजूला काढतो पहा। समजा हे असा एक ट्रायंगल आहे आणि इकडल्या साईडला असा एक ट्रायंगल आहे। आणि इथं नाव काय आहे? ओ आहे। इथं पी आहे, इथं पण ओ आहे, इथं पण पी आहे, इथं पण बी आहे,
हे इकडं ए आहे. असे दोन राईट अँगल ट्रायंगल दिसू लागलेत. मी हे दोन राईट अँगल ट्रायंगल घेणार आणि या दोन राईट अँगल ट्रायंगलला इकडल्या आणि इकडल्या मी सेपरेट लिहिलो पहा खाली. या ट्रायंगलला ह्या ट्रायंगलला दोन्ही ट्रायंगलला आपण कॉन्ग्रंट प्रूफ करणार आहोत. जर हे दोन ट्रायंगल जर कॉन्ग्रंट झाले तर यांचे हे खालची बाजू किंवा कोणते पण करस्पॉन्डिंग बाजू कशा असतात कॉन्ग्रंट होऊन जातात. जर ते कॉन्ग्रंट प्रूफ केलं तर आपण इक्वल होऊन जातात, कॉन्ग्रंट होतात. तर आपण हे दोन ट्रायंगल इथं लिहिणार आहोत ह्या आकृतीमध्ये. मग आपण इथं लिहिणार आहोत इन ट्रायंगल. पहिलं इक्वल घेणार आहोत. इथून ओ पासून नाव सुरू करू. ओ पी ए हा ट्रायंगल. त्याच्यानंतर अँड टिकल घेणार आहोत आपण. कोणतं ट्रायंगल ओ पासून सुरू करायचं. ओ पी बी घ्यायचं आपल्याला. ओ पी बी हे दोन ट्रायंगल आपल्याला कॉन्ग्रंट प्रूफ केल्या की मग आपल्याला हे जे सेगमेंट ए पी बी पी हे इक्वल होऊन जातात. कशावरून होतात ते दोन कॉन्ग्रंट झाल्यावर करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल ह्याच्यावरून. तर आपण इथं सेपरेटसुद्धा दोन ट्रायंगल लिहिलो आणि इथंसुद्धा ते दोन ट्रायंगल आहेतच समजून घेण्यासाठी आपण लिहिलो. तर सुरुवातीला पहा मित्रांनो, पहिले स्टार्टला मी काय लिहितो, इक्वल अँगल 90चा आहे. इक्वल अँगल 90चा आहे. इक्वल अँगलसुद्धा कसं 90चंच आहे. बघा इथं परपेंडिक्युलरचं सिम्बॉल म्हणजे 90 आहे. म्हणजे आपण पहिलं असं लिहू शकतो की ओ पी ए पहा अँगल ओ पी ए हे कॉन्ग्रंट आहे अँगल तिकडलं कोणतं आहे ओ पी बी. हे दोन्ही पण कसे आहेत इच 90 डिग्री आहेत. हे कसे आहेत 90 डिग्री. हे 90 डिग्री का आहेत मित्रांनो, कारण आपण या ओ पासून या ए बीवर परपेंडिक्युलर ड्रॉ केलो. परपेंडिक्युलर ड्रॉ केल्यानंतर 90 बनतातच इकडल्या साईडला इकडल्या साईडला. याचं कारण तुम्ही इच 90 पण लिहू शकता आणि किंवा परपेंडिक्युलर ड्रॉ केलो हे पण कारण लिहू शकतो. आपण इथे लिहिलेलं आहे पहा, पहिले सुरुवातीलाच आपण गिवनमध्ये लिहिलेलं आहे. कारण ओ पी हे परपेंडिक्युलर आहे कॉड ए बीवर, म्हणून हे दोन्ही पण कसे आहेत 90 आहेत. हे झालं. त्याच्यानंतर तुम्ही म्हणू शकता की ही जी आहे ही जी साईड आहे ह्या ट्रायंगलमधली ही साईड आणि ही साईड हे काय आहे ह्या सर्कलची रेडियस आहे. हे पण काय आहे सर्कलची रेडियस आहे. आणि या ट्रायंगलमध्ये जर बघितलं तर हे 90चं असल्यामुळं ह्या 90च्या समोरची साईड काय असते हायपोटेनियस असते. ह्या 90च्या समोरची साईड काय असते हायपोटेनियस असते. म्हणजेच याचा अर्थ ओ ए हायपोटेनियस ओ बी हायपोटेनियसला कसे आहे इक्वल आहे. का इक्वल आहे, कारण ते रेडियस असल्यामुळे इक्वल असतात. मग आपण इथं अजून एक लिहूया. देअरफॉर हायपोटेनियस पहा हायपोटेनियस कोणती ओ ए इकडल्या साईडची ह्या ट्रायंगलमधली ओ ए तिकडल्या ट्रायंगलमधली ओ बी. म्हणजे इथं आपण असं लिहू शकतो हायपोटेनियस कोणती आहे तिकडली ओ बी. हे दोन्ही पण कसे आहेत इक्वल आहेत. आणि हे इक्वल हायपोटेनियस का आहेत, कारण ते रेडियाय ऑफ सर्कल आहेत. सर्कलचे कसे आहेत ते रेडियाय ऑफ सर्कल. सर्कलचे काय आहेत ते रेडियस आहेत. रेडियस कसे असतात सर्कलचे रेडियस कसे समानच असतात. म्हणून हे दोन्ही पण हायपोटेनियस इक्वल झाले. त्याच्यानंतर तुम्ही जर बघितल्या तर ह्या ट्रायंगलमध्ये ओ पी ही साईड आहे. इकडल्या साईडला पण ओ पी आहे. तिकडल्या साईडला पण काय आहे ओ पीच आहे. मग इकडली ओ पी आणि इकडली ओ पी हे दोन्ही पण समजा इथं 10 असेल ओ पी तर इकडल्या साईडला पण 10 सेंटीमीटरचे असते. कारण का असते, कारण हे ओ पी दोघांमध्ये पण कॉमन आहे. मग आपण असं म्हणू शकतो की सेगमेंट ओ पी हे कॉन्ग्रंट आहे सेगमेंट ओ पीला. याचं कारण काय देऊ आपण कॉमन साईड. याचं कारण काय देऊ आपण कॉमन साईड असल्यामुळे ते दोन्ही पण काय होतात इक्वल होऊन जातात. मग आता तुम्हाला हे दोन्ही पण ट्रायंगल काय झाले कॉन्ग्रंट झाले. कशावरून झाले हायपोटेनियस साईड टेस्टवरून झाले. तर हायपोटेनियस साईड टेस्ट काय म्हणते मित्रांनो, दोन्ही ट्रायंगलमधले कोणते पण एक अँगल दोन्ही पण अँगल करस्पॉन्डिंग कितीचे असले पाहिजे 90 डिग्रीचे असले पाहिजे. तर इथं दोन्ही पण अँगल कसे आहेत 90 डिग्रीचे आहेत. मग त्याच्यानंतर दुसरी कंडिशन असते की दोन्ही ट्रायंगलमधले हायपोटेनियस काय असले पाहिजे इक्वल असले पाहिजे. मेन पॉईंट म्हणजे काय हायपोटेनियस इक्वल असले पाहिजे. मग दोघांचे पण हायपोटेनियस इथं कसे आहेत इक्वलच आहेत. कशावरून आहेत रेडियाय ऑफ सर्कलवरून आहेत. त्याच्यानंतर तिसरी गोष्ट पाहिजे की कोणते पण करस्पॉन्डिंग एक साईड कसे असले पाहिजे इक्वल असले पाहिजे. तर आता इथं कोणती करस्पॉन्डिंग इक्वल आहेत हे कॉमनवाली साईडवाली इक्वल आहे. मग आपण इथं असं म्हणू शकतो देअरफॉर ट्रायंगल कोणतं ट्रायंगल आहे ट्रायंगल आपण हे सपोज केले ट्रायंगल ओ पी ए हे कॉन्ग्रंट आहे ट्रायंगल कोणाला ट्रायंगल ओ पी बीला. ह्याचं कारण काय देऊ शकतो आपण बाय हायपोटेनियस साईड टेस्ट. हायपोटेनियस कारण पूर्ण लिहायचं आहे तुम्हाला हायपोटेनियस साईड टेस्टवरून काय झालं हे दोन्ही पण काय झाले कॉन्ग्रंट झाले. मग हे दोन्ही ट्रायंगल जर कॉन्ग्रंट झाले तर ह्या दोन ट्रायंगलमधले ह्या ट्रायंगलमधलं आणि ह्या ट्रायंगलमधलं ए पी सेगमेंट ए पी पहा सेगमेंट ए पी हे कॉन्ग्रंट होऊन जाते सेगमेंट बी पीला. सेगमेंट कोणाला बी पीला. ह्याचं कारण काय देऊ शकतो आपण करस्पॉन्डिंग साईड्स ऑफ कॉन्ग्रंट ट्रायंगल. हे काय आहेत करस्पॉन्डिंग साईड्स आहेत कोणाच्या दोन कॉन्ग्रंट ट्रायंगलच्या. आणि आपल्याला हेच काय करायचं होतं प्रूफ करायचं होतं. पहा इथंच आहे ए पी आणि ओ बी ए पी आणि ओ पी बी
बी पी हे दोन्हीच काय करायचं आपल्याला प्रूफ करायचं होतं. अशा प्रकारे आपण हे प्रूफ केलेलं आहे. हे कशावरून प्रूफ केलेलं आहे आपण? बाय हायपोटेन्यूस साईट टेस्टवरून. आणि हायपोटेन्यूस साईट टेस्ट काय असते मी तुम्हाला हे समजून सांगते वेळेसच सांगितलेलं आहे. जर तुम्हाला समजलं नसेल तर परत एकदा व्हिडिओ रिव्हर्स घ्या, अजून एकदा बघा, व्यवस्थित तुम्हाला समजून जाईल. कारण इथं मी सेपरेटसुद्धा इथं आकृत्या काढलेल्या आहे. तर आता आपण काय करू, याच्यानंतर पुढचा थेरम पाहूया.